नमस्कार मित्रांनो, पालघर मधून गाडी भरली, मेडिसिन भरलंय गाडीमध्ये. गाडी लोड झाली, पेपर वगैरे भेटलेत आपल्याला आणि आपण पालघर ते केरळ त्रिवेंद्रम अशी आपली ट्रिप असणार आहे. तर भावांनो, आपण तलोजामध्ये थांबलोय डिझेल भरण्यासाठी. तर डिझेल वगैरे भरूया आणि मग पुढचा प्रवास करूया. कसं आहे वातावरण भावांनो? असं वातावरण क्वचितच बघायला मिळतं. नारळाची झाडं वरती आभाळामध्ये कलर भरलेत, एक 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 कलर भरल्यासारखं दिसतंय. खूप छान असं वातावरण आहे आणि या वातावरणातून आपली गाडी आणि मी असा प्रवास आपला बघा. त्यात आपल्याला ओव्हरटेक करून शिवशाही पण पुढे गेली थाटात एकदम. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत आणि रात्री आपण लवकरच झोपलो होतो आणि आता बघा 4:30 वाजलेत. तर आपण अजून कोल्हापूरच्या मागेच आहे. आता आपल्याला निघायला पाहिजे. भावांनो, आपण गाडी घेऊन निघालोय. 4:30 वाजलेत सकाळचे आणि आता कुठेतरी थांबून चहा वगैरे घेऊ आणि तिथून परत आपला पुढचा प्रवास करू. बॉर्डरवर आलो मित्रांनो आपण. महाराष्ट्र बॉर्डर हा काटा आहे आणि काट्याच्या पुढेच बॉर्डर आहे. तर बॉर्डरवरती 100 रुपये 50 रुपये घेतात ते लोक, पण आपण काही त्यांना देणार नाही. आपण पैसे न देताच पळून जाणार आहे. तुम्हाला सांगतो मी कसं जायचं. काही देणार नाही. आता हा गोकुळ आला तर गेला पळून, मागे आपण पण पळून जाणार आहे. तर हे ज्या साईडला गाड्या लावल्यात ना, हे पैसे द्यायला गेलेत. आतमध्ये RTO बसलेले असतात आणि आपण पैसे न देताच निघून आलोय मित्रांनो. नाहीतर तिथं गाडी लावा, तिथं पावती दाखवा आणि पावती दाखवून टोल नाक्याची पावती दाखवायला लागते आणि 50 रुपये देऊन ते लोक सोडतात. आपल्या गाडीचे सगळे पेपर क्लिअर आहे, लायसन क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे. आपण यांना कसले पैसे द्यायचे? इथं काही देत नाही आपण पैसे. त्याच्यामुळं इथंच नाही तर मित्रांनो आपण कर्नाटक बॉर्डरवर सुद्धा पैसे नाही देत. तिथं पण आपण पळून जातो. तर मी दाखवतो तुम्हाला पुढं कर्नाटक बॉर्डरवरती. मित्रांनो, आपण पहिलं पण इथं नाश्ता करायला थांबलोय आणि आता पण इथं नाश्ता करायला थांबतोय. तर बघूया नाश्त्याला काय भेटतंय. उपीट घेतलंय मित्रांनो आपण आणि भावांनो, इथे हे RTOनी पाळलेले माणसं असतात. बघा इथे एक माणूस शिट्टी मारतोय, पण मी पण थांबलो नाही इथं आणि तुम्ही पण थांबू नका. राईटला डिवायडरच्या बाजूने गाडी ठेवायची आणि पळून जायचं मित्रांनो. तर इथं काय यांना पैसे द्यायची काही गरज नाही आहे. जाताना पण आपलं महाराष्ट्र बॉर्डर पास झाल्यानंतर जो काटा आहे त्या काट्याच्या इथे पण ते माणसं उभे असतात, पण तिथं पण थांबायचं नाही. आपण आपली MHची गाडी भांडणं करायचे, पण 1 रुपये मित्रांनो द्यायचा नाही. आपल्या गाडीचे पेपर क्लिअर असतील, अंडरलोड गाडी असेल तर 1ही रुपया द्यायचा नाही. मित्रांनो, आपण थांबलो होतो बेळगाव मध्ये. तर गाडीला ग्रीस वगैरे मारलं आणि मित्रांनो, तुमच्याकडे पण जर इकोमेट गाडी असेल तर अवश्य ही जाळी बसून घ्या. कारण आपल्याच एका मित्राचं ही जी काच आहे ही काच काढून त्याच्या गाडीमध्ये मोबाईल टेप वगैरे सगळं चोरीला गेलं. त्यामुळे आपण पण थोडीशी काळजी घेऊन पहिली जाळी बसवायला आलोय. तर तुमच्याकडे पण इकोमेट जर असेल तर अवश्य जाळी बसून घ्या, जेणेकरून आपलं कुठलं सामान चोरीला जाणार नाही. कारण चोर लोक ही जाळी काढतात. आणि मित्रांनो, आपण आलोय आता जेवणासाठी जायचं आपल्याला. तर धारवाड अजून आपल्याला आहे 24 किलोमीटर. तर धारवाडवरतून आपण लेफ्ट मारून आपण आतमध्ये यल्लापूर घाटाने मँगलोरच्या दिशेने जाणार आहे. तर बघा, आपण थांबलोय इथं. जास्त करून आपल्या MHच्या गाड्या मी इथंच थांबतात जेवायला. पण तुम्हाला दाखवतो. तर आपण आलो जेवायला मित्रांनो. अख्खा मसूर आणि रोटी घेतली. रोटी बघा, रोटी का रोटा आहे काय माहिती, खूप मोठी रोटी आहे आणि खूप छान असं जेवण आहे मित्रांनो. बघा, एक नंबर जेवण झालं मित्रांनो पोटभर. आता आपण चाललोय गाडीकडं आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, आता आपल्या गाडीच्या पाठीमागं जे नवीन चेसी असतात ना पिकअप, त्या पिकअपवाले चाललेत गाडी सोडायला शोरूमला. आणि हे लोक काय करतात की ह्या गाड्यांमध्ये नवीन गाड्या 3-3, 4-4 टन लोड भरतात. आपल्याला असं वाटतं की आपण नवीनच गाडी घेतोय, पण आपल्याला ऑलरेडी
जुनी गाडी मिळते. आणि बघा याने पण थोडासा तरी माल टाकलेलाच आहे. ते लोक मागच्या गाडीमध्ये बसले, जेवायला वगैरे थांबलेत बघा, तरी बघितलं तुम्ही. आणि आता आपण जातोय गाडीकडे आणि निघतोय आपण. बाकीचा प्रवास तुम्हाला दाखवतोच मी, व्हिडिओमध्ये बनवून राहा. ठीक आहे. एक गेलं, दुसरं आलंय मित्रांनो न्यायला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, पकड. आपण म्हणतो ना मित्रांनो, आई ते आईच असते. तर का तर हे उदाहरण बघा मित्रांनो, इथं खूप साऱ्या माकडिणी आहेत आणि त्यांचे पिल्लं त्यांच्या जवळ आहेत. तर गाडी येते काय पण होतं ना, तर ते 1 मिनटंसुद्धा असं पिल्लाला साईडला ठेवत नाही, त्याला घेऊनच पाळतात. आणि मी इथं क्रीम रोलचा एक डबा घेऊन आलेलो, त्यांना दिला. आपण येल्लापूर घाटामध्ये आहे मित्रांनो. तर आपण घाट पास करतोय, पूर्ण जंगल झाडी असा प्रवास करत 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 आपण आता घाटाच्या खाली येतोय. आणि बघा मित्रांनो, आपण घाट उतरून खाली आलोय. तर खाली बघा आपल्याला किती खड्डे बघायला मिळतात. तसं घाट उतरून खाली आल्याच्यानंतर हे इतके मोठे मोठे खड्डे बघायला मिळतात. आणि जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत हे खड्डे असेच राहणार. तर हे खड्डे काय कोणी बुजवायचं काम करत नाही. पावसाळा संपल्याच्या नंतरच, पावसाळ्याच्या अगोदर इथं रस्ता चांगला होता, पण मित्रांनो इथे खूप मोठे मोठे खड्डे पडलेत. आपल्याला पण तकलीफ होते, आपल्या गाडीला पण त्रास होतो. असेच खड्डे तुडत तुडत आपल्याला अंकोल्यापर्यंत जायला लागतं. आणि अंकोल्याला गेल्याच्या नंतर आपल्याला गोव्यावरतून आलेला जो हायवे आहे तो हायवे मिळतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि रात्री 2 वाजेपर्यंत गाडी चालवून आपण मँगलोरच्या अगोदर 25 किलोमीटर एक टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावरती झोपलो होतो. आणि टोल नाक्याला कधी तिथं बिट्टू ढाबा आहे, त्या ढाब्यावरती आपली चांगली ड्रायव्हर लोकांची चांगली सोय केलेली आहे आंघोळीची वगैरे. तर आंघोळ वगैरे करून आपण निघणार आहे. तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाली आहे, चहा घेतला आणि आपल्याला निघायचं आहे. तर बघा इथे टोल नाक्याच्या अगोदर पण एक आहे राजस्थानी ढाबा, तिथे पण सोय आहे, पण त्याचा स्टाफ जास्त असल्यामुळे आपण तिथे नाही आंघोळ करू शकत. वेळ भावांनो, हा कर्नाटक वरतून आपण निघाल्यानंतर हा लास्टचा टोल नाका आहे. तर हा टोल नाका संपल्याच्या नंतर पुढे केरळची बॉर्डर लागते. हा शेवटचा टोल नाका समजायचा. तर मित्रांनो आपण आलो केरळच्या बॉर्डरवरती. केरळ में आपका हार्दिक स्वागत है, गॉड्स ओन कंट्री असं म्हणून ते बोर्ड लिहिलं आहे. तर आपलं आगमन झालं आहे आपलं केरळमध्ये मित्रांनो. तर कन्याकुमारी 696 किलोमीटर. आणि आपण मित्रांनो जिथं गाडी खाली करायला चाललो आहे ना, तिथं कन्याकुमारीपासून एक 50 किलोमीटर अगोदर आपल्याला गाडी खाली करायची आहे. त्रिवेंद्रमच्या थोडं पुढे कन्याकुमारीच्या जवळपास साधारणतः 50 किलोमीटरचं अंतर आहे कन्याकुमारीचं. तर बघूया, जर वेळ मिळाला तर पुढे जाऊ. आणि केरळमध्ये आल्यानंतर बघा मी मूग भाजी आणि पराठा खाल्ला मित्रांनो. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला आपली महाराष्ट्रामधली MH39ची बोलेरो पिकअप दिसली. तसं तर अशी पिकअप कधी दिसत नाही मित्रांनो सहसा, पण हे लोक रामेश्वरमला चाललेत. तर आपल्या मागे पुढे येतात येते. तर आपल्या महाराष्ट्रात ती गाडी भेटली ना मित्रांनो, खूप चांगलं वाटतं. कारण आपण घरापासून इतकं लांब आलो आहे आणि आपण आता माहीमध्ये जातो आहे मित्रांनो डिझेल टाकायला. तर आपण पंपावर पोहोचलो आहे मित्रांनो, डिझेल टाकून आपण निघूया. इकडं डिझेल स्वस्त आहे मित्रांनो, कारण आपल्या इकडं 92 रुपये काहीतरी आहे. तर इकडं बघा तुम्हाला दाखवतो, 83.94 रुपये. खूप चांगले असे ब्रिजचे रस्त्याचे कामं झालेले आहेत मित्रांनो. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला नारळाचे ताडाचे झाड आहेत. आणि कंटिन्यू म्हणजे वर फुल स्पीडने गाड्या चाललेल्या असतात. आणि उतार असल्यामुळं आपली पण गाडी स्पीडमध्ये असते तशी. आणि रस्ता तेल सांडलं तर भरून घ्यायला होईल इतके भारी भारी रस्ते आहेत मित्रांनो. पण काही ठिकाणी अजून रस्त्याचे कामं चालू आहेत. हा जो NH66 जो रस्ता आहे ना, पनवेल ते कन्याकुमारी,
असा हा हायवे आहे. त्या हायवेवरून आपण चालतो आहे. खूप चांगले क्वालिटीचे रस्त्याचे कामं झालेत, पण तरी अजून काही ठिकाणी अजून बाकी आहे. मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेत आणि आपण थांबलो होतो इथे कोचिनमध्ये. बघा पार्किंग आहे, त्या पार्किंगला आपण थांबलेलो. तिथं आपण मित्रांनो ट्रान्सपोर्ट आहे. ते कोचिनवरून निघाल्यानंतर साधारणतः 2-2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर मला पुढे कन्याकुमारीच्या दिशेने हे मच्छीमार केंद्र लागले. खूप मोठ्या मोठ्या बोटी आहेत बघा. आणि मित्रांनो, सोमवारी गाडी भरली होती आपण आणि मंगळवारी आपण निघालेलो. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हा 4 दिवस आपला प्रवास चालला होता. तर 4 दिवसाचा प्रवास करून आपण आज पोहोचलो आहे बघा त्रिवेंद्रममध्ये. मी आपली गाडी खाली करायला लागली आहे. तर असं आपला 4 दिवसाचा प्रवास आज पूर्ण झाला. बघा तुम्हाला दाखवतो, आपली गाडी अनलोडिंग चालू आहे. आपण गाडीमध्ये मेडिसिन घेऊन आलेलो. हा प्रवास आजचा इथे संपला आपला. एक अजून अर्धा तास लागेल. अर्धा तासानंतर आपली गाडी जेव्हा खाली होईल तेव्हा आपल्याला परत मुंबईचा लोड बघायचा आहे आणि आपण परत भेटू. तोपर्यंत बाय बाय.